हाय, तुम्हाला माहितीये तुमच्या न्यूबॉर्न बेबीला जरी बोलता येत नसलं तरी ते तुम्हाला खूप छान पद्धतीने समजून घेऊ शकतं. कसं काय? माइंडफुल मोमेंट्स विथ जुईली या अंतर्गत आपल्या सगळ्यांसाठी बालसंवादचा पहिला एपिसोड घेऊन आलीये. न्यूबॉर्न बेबीजशी काय संवाद साधायचा, कसा संवाद साधायचा आणि आपण जे बोलतोय त्यातलं त्याला काय काय समजतं आणि न्यूबॉर्न बेबीशी काय बोलायचं नाहीये. न्यूबॉर्न बेबीला हातात घेतल्यानंतर शांतपणे स्माईल करत आय कॉन्टॅक्ट ठेवत त्याच्याशी बोलायचं. त्याला छोटंसं निकनेम तर आपण देतोच बारसं होईपर्यंत. मग त्याला म्हणायचं, गुड मॉर्निंग पिल्लू, गुड मॉर्निंग मनीमाऊ, मी तुझी आई आहे आणि माझ्या बाळावर माझं खूप खूप प्रेम आहे आणि मलाही माहितीये माझ्या बाळाचं आमच्या सगळ्यांवर खूप खूप प्रेम आहे. छोट्या छोट्या गोष्टी बाळाशी बोलायच्या. चला, माझ्या बाळाला भूक लागली की काय, आता दूध पिऊया. चला, आता कपडे बदलूया. चला, आता आंघोळीची वेळ झाली. 3ऱ्या महिन्याच्या शेवटी शेवटी तुम्ही बाळाला हातात घेऊन सकाळी सकाळी पडदा उघडून त्याला सनलाईट दाखवावा. दुपारच्या वेळात त्याला म्हणावं की माझ्या बाळाला कंटाळा आला का, चला आता घरात एक छोटीशी फेरी मारून येऊया. घरातल्या सगळ्यांची ओळख करून द्यायची. संध्याकाळच्या वेळी एखादा छान श्लोक म्हणायचा आणि रात्रीच्या वेळी आपल्या आवाजात एक छानसं गाणं म्हणायचं. रात्री झोपताना लाईट डिम करायचे आणि बाळाला सांगायचं की आता झोपायची वेळ झाली हा, आई बाबा आणि आम्ही सगळे दमलोय, आता दूध प्यायचं आणि झोपून जायचं. मला माहितीये तुम्ही म्हणाल एवढं सोपं असतं का छोट्या बाळाचं रुटीन बसवणं? नक्कीच नाही. पण गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट, छोट्या छोट्या वेळा, आंघोळीची वेळ, फीडिंगची वेळ, संध्याकाळी एक छोटीशी फेरी मारायची वेळ, श्लोकांची वेळ, गाण्याची वेळ ही तुम्ही नक्कीच फिक्स करू शकता. आमच्या पेडिट्रिशियनने सांगितलेली सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे बाळाचं शेड्यूल आपण पेरेंट्सने डिसाईड करायचंय. बाळ आपलं शेड्यूल नाही डिसाईड करणार आहे. रात्री झोपताना बाळाला सांगायचं, माझं बाळ शांत, संयमी, सुदृढ, निरोगी, आरोग्यपूर्ण आणि यशस्वी आहे. माझ्या बाळाला आता शांत झोप लागणार आहे. या संवादाचे फायदे काय आहेत? जसं आई वेगवेगळ्या चॅलेंजेस मधनं जात असते आफ्टर डिलिव्हरी, तसं बाळही जात असतं. सेपरेशन अँझायटी असते, कॉलिक इश्यू असतो, एकटेपणा वाटत असतो, शू झालेली असते, दूध प्यायची सवय नसते, भूक लागलेली असते, अशा बऱ्याच गोष्टी असतात जे बाळ एक्सप्रेस करू शकत नाही. आणि त्या सगळ्याची लँग्वेज काय आहे? तर रडणं. त्या प्रत्येक रडण्याला रिस्पॉन्स करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच हा संवाद महत्वाचा आहे. तर या संवादाने होतं काय? बाळाला जरी शब्द नसतील ना कळत तरी बाळाला टोन कळतो, बोलण्याचा रिदम कळतो, हळूहळू आवाजातले चढ उतार कळतात, राग कळतो, प्रेम कळतं. हळूहळू या सगळ्या गोष्टी त्याला समजत जातात आणि त्यातून होते ती ब्रेन डेव्हलपमेंट, स्पीच डेव्हलपमेंट, शब्द संपदा वाढायला हळूहळू मदत होते. संवादाने बाळ शांत होतं, शांत झोपतं, एक्सेसिव्ह रडणं कमी होतं आणि पुढच्या ज्या गोष्टी आपल्याला सगळ्या हँडल करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टींची सुरुवात या संवादाने होते. बाळाला शांत झोप लागते, बाळाचं पचन छान होतं. म्हणून हा संवाद महत्वाचा आहे. ह्या पहिल्या 3 महिन्यात काय गोष्टी अवॉइड करायच्या आहेत? तर पहिली गोष्ट, टीव्ही, मोबाईल याच्यावरची गाणी नकोत. आपला आवाज कसाही असला ना तरी बाळाला खूप आवडतो आणि गर्भसंवाद या वर्कशॉपमध्ये मी सगळ्यांना सांगते की जर तुम्ही प्रेग्नन्सीमध्येच संवाद साधलात बाळाशी तर डिलिव्हरी नंतर तुमचा आवाज बाळ छान ओळखतं. आणि मी सगळ्या पेरेंट्सना विनंती करेन की पहिल्या 3 महिन्यात कुठल्याही प्रकारची कंपॅरिझन नको. कोणाचं बाळ झोपतं पूर्ण रात्र, कोणाचं बाळ नाही झोपत, इट्स ओके. ते आपलं बाळ आहे आणि त्या आपल्या बाळाला समजून घेण्याचे पेशन्स हे आई बाबांनी ठेवले पाहिजे. पहिले 3 महिने आहेत ना तेव्हा आपल्या बाळावर भरपूर प्रेम करायचंय आणि बाळाकडून सुद्धा भरपूर प्रेम रिसीव्ह करायचंय. कारण इतकं प्युअर, निरागस आणि निस्सीम प्रेम आपल्यावर खरंच कोणी करत नाही. माइंडफुल मुवमेंट्स या अंतर्गत बालसंवादचा हा पहिला एपिसोड होता, जो एपिसोड होता न्यूबॉर्न बेबीजवर, त्यांच्याशी कसा संवाद साधायचा. असे अनेक एपिसोड मी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येणारे जे संवादावर आधारित आहेत आणि संवादाने आपण छान पद्धतीने प्रश्न सोडवू शकतो. माइंडफुल मुवमेंट्सचा हा व्हिडिओ सगळ्यांशी शेअर करा, न्यू मॉम्स पर्यंत पाठवा, जेणेकरून याचा फायदा सगळ्यांना होईल. माझ्या पेजला लाईक करा. माइंडफुल मुवमेंट्स विथ जुईली फ्रॉम सायलेंट लिसनिंग
टू मिनिंगफुल टॉकिंग.